बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी बहुजन समाज पार्टीचे राज्य सचिव काळूराम चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे। शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या, शारीरिक इजा होण्याची भीती तसेच अॅट्रॉसिटी गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे। मुख्याधिकारी भुसे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार काळूराम चौधरी हे वारंवार नगर परिषद कार्यालयात येऊन मुख्याधिकारी यांच्या दालनात अर्वच्छ भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, मारहाणीची व जीवे मारण्याची धमकी देणे तसेच खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। या प्रकारांमुळे स्वतःच्याच तसेच कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तक्रारीत पुढे नमूद करण्यात आलंय की यापूर्वी काळूराम चौधरी यांनी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे वर्गणी किंवा रोख रकमेची मागणी केली होती। ही मागणी नाकारल्यानंतर नगर परिषद कार्यालयात कचरा टाकणे, मुख्याधिकारी यांना मारहाण करण्याची उघड धमकी देणे आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणे असे प्रकार घडले असल्याचा आरोप आहे। या संदर्भात यापूर्वीही नगर परिषद प्रशासनामार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। तसेच दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी नगराध्यक्षांनी नगर परिषद कार्यालयात नगरसेवकांची अनौपचारिक बैठक आयोजित केली होती। या बैठकीशी मुख्याधिकारी म्हणून आपला कोणताही वैयक्तिक संबंध नसताना आपली मुलगी नगरसेविका असून तिला बैठकीसाठी बोलावलं नाही, तसेच आपल्या सांगण्यानुसार कर्मचाऱ्यांची बदली केली नाही या कारणावरून काळूराम चौधरी यांनी व्हॉट्सअॅप कॉल, अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन तसेच विविध व्हॉट्सअॅप गटांमध्ये संदेश प्रसारित करून मुख्याधिकारी यांना मारहाण करणे, काळे फासणे, जीव घेणे व अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर 7 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास काळूराम चौधरी यांच्या सांगण्यावरून 3 ते 4 अज्ञात व्यक्ती नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर आल्या होत्या। त्या व्यक्तींचा उद्देश शारीरिक इजा करणे, मारहाण करणे व काळे फासणे असा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। संबंधित व्यक्तींनी धमकीवजा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचंही तक्रारीत नमूद आहे। याशिवाय काळूराम चौधरी यांनी फेसबुकवर दिशाभूल करणारे संदेश प्रसारित करून मुख्याधिकारी यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक व नाव जाहीर केल्यानं बदनामी झाली असून त्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या सर्व प्रकारांमुळे मुख्याधिकारी व त्यांच्या कुटुंबियांच्या वैयक्तिक, शारीरिक व जीवित सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या परिस्थितीमुळे शासकीय कर्तव्य निर्भयपणे पार पाडणं अशक्य झाल्याचं सांगत मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी स्वतः व कुटुंबियांसाठी कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस संरक्षण तातडीनं देण्याची मागणी केली आहे। सार्वजनिक सुव्यवस्था व शांतता वारंवार भंग होत असल्यानं काळूराम चौधरी यांना नगर परिषद कार्यालयात येण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी ही तक्रारीत करण्यात आली आहे। नमस्कार, PI चिवडशेट्टी, बारामती शहर पोलीस स्टेशन। बोला, आपण आज आले तर पत्रकार साहेब, बारामतीमधून आज आपल्याकडे मुख्याधिकारी यांनी एक तक्रारी अर्ज दाखल केला आहे। काय आहे तो विषय? त्यांनी तक्रारी अर्ज केलेला आहे की त्याचा विषय जो आहे कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस संरक्षण मिळण्याबाबतचा आणि व शासकीय कामात अडथळा आणि शारीरिक इजा पोहोचवणे, जीवे मारण्याची धमकी देणे व अॅट्रॉसिटीमध्ये अडकवण्याची धमकी देण्याबाबत काळूराम चौधरी या इसमावर गुन्हा दाखल करण्याबाबत असा स्वरूपात त्यांनी अर्ज दिलेला आहे। काय आहे पूर्ण विषय? तर अर्जामध्ये त्यांनी दिलेले जे मुख्याधिकारी साहेब आहेत पंकज भुसे, हे जवळजवळ 40-50 त्यांचे जे सहकारी आहेत नगरपालिकेमध्ये काम करणारे, नगर परिषदेमध्ये काम करणारे, ते सर्वजण त्या पोलिशनला आले। त्यांनी माझ्याकडे असा अर्ज दिलेला आहे की नगर परिषद कार्य त्यांच्यावरती बारामती शहर काळूराम चौधरी नामक इसम वारंवार नगर परिषद कार्यालयामध्ये जमाव घेऊन येऊन मुख्याधिकारी यांना अर्वच्छ भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, मारण्याची धमकी देणे, अॅट्रॉसिटीमध्ये अडकवण्याची धमकी देणे अशा प्रकारे जे वारंवार प्रकार घडलेले आहेत, अशा प्रकारचा त्यांनी मसुदा बराच मोठा त्यांनी असं जवळजवळ 1-2 पानी त्यांनी असं एक अर्ज दिलेला आहे आणि त्यांनी सांगितले की त्यांच्यावर कारवाई व्हावी असं हे आहे अर्ज त्यांनी दिलेला आहे। तरी सदर अर्जाचा आज प्राप्त झाला आहे। तरी अर्जाबाबत नेमकं मी 2-3 दिवस त्याच्यावर होतो। आज आता हा अर्ज प्राप्त झाला आहे। या अर्जाच्या अनुषंगाने मी जे गैरअर्जदार आहेत त्या काळूराम चौधरी जे आहेत त्यांना बोलवून त्यांच्याकडे नेमकं याच्याबाबत सखोल चौकशी करणार आहे
आणि जे चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती काय ते कायदेशीर कारवाई करणार आहे. हां, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे की तिघंजण इसम त्या ठिकाणी गेले, त्यांनी दरवाजाला कुलूप आहे, त्यामुळे आज काय फसू शकलो नाही, असा काय त्या व्हिडिओ आला आहे म्हणून ते सांगतात, त्यांनी सांगितलेलं आहे. तर तो सुद्धा व्हिडिओची मी छाननी करणार आहे. ते नेमकं त्याचा सखोल त्याचा तपास करणार आहे की नेमकं तो व्हिडिओ कुणी टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे याबाबत सुद्धा आम्ही तपास करणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.